वाल्मिक कराड जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील तुम्ही गंभीर आरोप करत होतात की वाल्मिक कराड यांनी तुमची मारहाण केलेली आहे। ती केव्हा केलेली मारहाण आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी मारहाण केली आणि काय प्रसंग होता तो? 8-9 महिने अगोदर मी कलेक्टर ऑफिस बीड कलेक्टर ऑफिसमध्ये गेली होती। मला माहीत नाही होतं की DPDCची मीटिंग चालू आहे तिकडे आणि जसं की मी लोकांचे काम घेऊन गेली होती अचानक, तर तिकडे त्यांनी मला बघितलं आणि माझे नवरे जे मुंडे धनंजय मुंडे आहे तो पण होते तिकडे आणि त्यांनी मला घेऊन गेले कलेक्टरच्या केबिनमध्ये। मीटिंगमध्ये जाऊन दिला नाही, लोकांचे सडकचे मुद्दे होते त्या घेऊन मी गेली होती आणि त्यांनी माझा हात पकडून घेऊन गेले कलेक्टरच्या केबिनमध्ये आणि माझ्यासोबत काय न विचारता आणि त्यांनी सांगितलं कशाला तू आली इकडे आणि मारहाण सुरू केली। आणि कलेक्टरच्या केबिनमध्ये CCTV फुटेज पण आहे, जरी दिले कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे होते त्यावेळे त्या मॅडमला मी निवेदन पण दिलेलं आहे, SP साहेबांना, DG साहेबांना, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे। कमीत कमी मला तुम्ही न्याय देऊ शकत नाही पण ते CCTV फुटेज मला द्या, ते जे माझे मुलाबाळांच्या समोर मी ते दाखवू शकते आणि त्यांना मी कळू शकते की त्यांचा बाप काय आहे। पण जे वाल्मिक कराडला मला स्पर्श करण्याचा अधिकार कोणी दिला? माझे नवऱ्याने दिला। आणि कलेक्टर ऑफिसच्या केबिनमध्ये, जरी जिल्हा अधिकारीच्या केबिनमध्ये तुम्ही पोलिसांच्या समोर, माझे नवऱ्याच्या समोर, कलेक्टरांच्या समोर जरी तुम्ही मला स्पर्श करू शकतात, मारहाण करू शकतात। मेरे को कपड़े में बाथरूम निकलने तक मारा था वो वाल्मिक कराड के 2 कोड़ी के गुंडे ने। खूप आका आहे, जे आका म्हणताय ना सुरेश दस भाऊ, ते एक आका नाही आहे। वाल्मिक कराड सारखे खूप लोक आहे धनंजय मुंडे एंड गँगमध्ये। कोर्टामध्ये पण मी गँगच्या नमूद केलेला आहे, धनंजय मुंडे एंड गँग, गुंड गँग। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगडे, TV9 मराठी, मुंबई।